ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. देवाचे वचन उत्पत्ती 28 16 ते 22 ही वचने. उत्पत्ती 28 16 ते 22 वचने. मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे, पण हे मला कळले नव्हते. तो भयभीत होऊन म्हणाला, हे किती भयप्रद स्थळ आहे. हे प्रत्यक्ष देवाचे घर, स्वर्गाचे दार आहे. याकोब पहाटे सुटला आणि जो धोंडा त्याने उशास घेतला होता त्याचा त्याने स्मारक स्तंभ उभारून त्यास तेलाचा अभ्यंग केला. आणि त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल, देवाचे घर असे ठेविले. पूर्वी त्या नगराचे नाव लूज असे होते. याकोबाने असा नवस केला की देव मजबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तीच माझे संरक्षण करेल आणि मला खावयास अन्न व ल्यावयास वस्त्र देईल आणि मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईल, तर परमेश्वर माझा देव होईल आणि हा जो धोंडा मी स्मारक स्तंभ म्हणून उभा केला आहे त्याचे देवाचे घर होईल. आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करेन. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, जी वचने आपणासमोर उत्पत्ती याचा 28वा अध्याय यातून जे वाचण्यात आलेले आहे, यामध्ये आम्ही विशेष प्रकारे देवाचा सेवक याकोब याच्या संदर्भामध्ये आम्ही पाहत आहोत, जो आपला भाऊ एसाव याच्यापासून पळून जाऊन आपला मामा लाबान याच्याकडे जात असताना या त्याच्या प्रवासामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला स्वप्नाच्या द्वारे जे दर्शन दिलेलं आहे आणि त्या दर्शनामध्ये परमेश्वराने त्याला जे आशीर्वाद दिलेला आहे किंवा पुढे होणाऱ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये परमेश्वराने जे त्याला सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये आम्ही हे वचन 10 ते 22 या वचनापर्यंत आपण पाहत आहोत. आणि खरंच प्रियानो, ज्यावेळेस याकोब एका रस्त्यामध्ये तो झोपलेला आहे त्यावेळेस आम्ही पाहतो की त्याला एक स्वप्न पडलेलं आहे की एक शिडी लावलेली आहे आणि त्या शिडीचा शेंडा जो आहे तो आकाशाला लागलेला आहे आणि त्याच्यावरतून देवदूत जे आहे ते चढ उतार ते करत आहे. आणि हे पाहून याकोब हा अत्यंत भयभीत असा झालेला आहे, कारण की तो निजला असताना परमेश्वराने त्याला हे दाखवलेलं आहे आणि परमेश्वर त्याला सांगत आहे
हे तुझा पिता अब्राम याचा देव व इसाकाचा देव जो आहे, ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देण्याचं मी तुला वचन देत आहे. आणि या अनुसार आम्ही पाहतो की पुढे तो सांगत आहे की पहा, मी तुझबरोबर आहे आणि जिकडे जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करील आणि तुला या देशात परत आणीन. तुला सांगितले ते कधीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. पहा, परमेश्वराने याकोबाला पुढे होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, पुढच्या पिढीपर्यंत ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत, त्या संदर्भात त्याने स्पष्ट प्रकारे सांगितलेलं आहे. यासाठी की परमेश्वराने त्याच्या पूर्वजांना जे आशीर्वाद दिलेले होते, अब्रामाला जे आशीर्वाद दिलेले आहे, त्या अब्रामाच्या आशीर्वादाला पुढपर्यंत घेऊन जाण्यासाठी याकोबाला पण या गोष्टीचं दर्शन देऊन त्यांनी तेथे सांगितलेलं आहे. आणि म्हणून याकोब म्हणतो की हे स्थळ जे आहे ते अत्यंत भयप्रद असं स्थळ आहे. हे प्रत्यक्ष देवाचं घर, स्वर्गाचं दार आहे. या ठिकाणी जेथे मी निजलेलो आहे, जेथे मला दिसत आहे की एक शिडी या भूतलावरती आणि तिचा शेंडा जो आहे तो आकाशावरती जो लागलेला आहे, आणि खरंच हे ठिकाण जे आहे हे देवाचं घर, स्वर्गाचं दार असं तेथे त्यांनी म्हटलेलं आहे. आणि पुढे आम्ही पाहतो की आणि त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल असं ठेवलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की देवाचं घर. आणि खरंच प्रियांनो, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की याकोबाने हे स्वीकारलेलं आहे की हे देवाचं घर आहे. आणि त्यापुढे 22व्या वचनामध्ये तो असं म्हणत आहे की हा जो धोंडा मी स्मारक म्हणून, स्तंभ म्हणून उभा केला आहे, त्याचे देवाचे घर होईल आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य अर्पण करील. प्रियांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की तो केवळ परमेश्वराचे सांगणेच ऐकत नाही, परंतु परमेश्वराला दशमांश देण्याच्या संदर्भामध्ये तो सांगत आहे. तो म्हणतो की जर मी सुखरूपपणे या ठिकाणी जर मी परत आलो तर हे परमेश्वरा, जे जे काही तू मला देणार आहे त्या सर्वांचा दशमांश मी तुला देणार आहे. प्रियांनो, याही ठिकाणी आम्ही पाहतो की ज्या प्रकारे अब्रामाने त्याचे नियम, त्याचे कायदे आणि त्याच्या आज्ञा पाळलेल्या आहेत, त्याच प्रकारे इसाकाने सुद्धा त्याचे नियम, त्याचे आज्ञा, त्याचे कायदे पाळलेले आहेत. तेच आम्ही पाहतो की याकोब सुद्धा त्याच प्रकारे करत आहे. आणि म्हणून आज आमच्या जीवनामध्ये आमची येणारी पिढी, त्या पुढील पिढी देवाच्या वचनामध्ये राहणं, वाढणं आणि त्याच्या आज्ञा पाळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि यासाठी पाहिजे तो प्रयत्न आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनामधून आम्ही त्यांच्यासाठी करणं अत्यंत आवश्यक आहे. प्रभू करो, या वचनाच्या द्वारे आम्हा प्रत्येकांना आशीर्वाद प्राप्त हो. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझा धन्यवाद करतो, आम्ही तुझी स्तुती करतो की आज अब्राम, इसाक आणि याकोब यांच्या नावाने तू आम्हाला आशीर्वादित करतोस. आणि प्रिय पवित्र बापा, आम्हाला मिळणारे आशीर्वाद आम्ही आमच्या पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जावे अशी सद्बुद्धी तू आम्हा प्रत्येकांना दे. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.